क्षमस्व. जरा जॉईन नाही, व्हायला उलट उशीर आम्ही थँक्यू सर्वांना तुम्हाला. थोडं छान उशिरा हे करून तुम्ही एवढी छान तयारी करून प्रेझेंट करताय. मला खरं तुमचं ऐकायचं होतं माताजी, तुम्ही एवढं छान सेवा करून आलाय. नॉट तर चला ऍक्च्युली फिट करू. नाही एवढं, नेक्स्ट टाइम. ऐकायचं तुमच्याकडून. करूया करूया. अरे बोल. हो. हरे कृष्णा सर्व मैत्रिणींचे. एक मिनिट हा. सर्व मैत्रिणींचं गीतामृतमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. क्षमस्व, मला जॉईन व्हायला थोडा लेट झाला. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता मोक्ष संन्यास योग मधील श्लोक क्रमांक 5वा. काल श्रीजी पूजा माताजींनी आपल्याला खूप छान पद्धतीने समजावून सांगितले होते. त्याच्या आधी आपल्याला दीपाली माताजींनी देखील खूप छान या अध्यायाचं महत्व समजून सांगत आहेत. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्विताश्च। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सर्व मैत्रिणींचे अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यास योग मधील श्लोक क्रमांक 5. तर कृष्ण आपल्याला खूप छान पद्धतीने अर्जुनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहे. आणि त्यागाचा नेमका अर्थ काय आहे याबद्दल आपल्याला छान पद्धतीने समजून सांगत आहेत. ते सांगत आहेत की संन्यास म्हणजे काय किंवा त्याग म्हणजे काय. तर आधीच्या काही श्लोकांमध्ये आपण पाहिलं की अमुक प्रकारचे लोक विद्वज्जन याला असे म्हणतात किंवा बुद्धिमान लोक याला असं म्हणतात. दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी ते वर्णन केलेलं होतं की बुद्धिमान लोक किंवा विद्वज्जन असं असं म्हणतात त्यागाला. परंतु माझ्या म्हणण्यानुसार त्याग म्हणजे काय, भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की भगवंतांच्या म्हणण्यानुसार त्याग म्हणजे काय. आणि त्याच्यामध्ये सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुणी याबद्दल श्लोक क्रमांक 7 ते 12 मध्ये भगवंत या ठिकाणी आपल्याला अगदी डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टींचं वर्णन करून सांगणार आहेत. अधिक विस्तारपूर्वक या गोष्टी सांगितल्या जातील. परंतु श्रीकृष्ण अधिक खोलवर जाऊन या ठिकाणी 5व्या श्लोकामध्ये त्यागाबाबतचं किंवा या सगळ्या यज्ञ दान आणि तप या सगळ्या गोष्टी का केल्या पाहिजेत आणि त्याची किती आवश्यकता आहे, न थांबता या गोष्टी केल्या पाहिजेत, हे आपल्या मनावरती बिंबवत आहेत. तर पाहूयात श्लोक क्रमांक 5. यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञ दान तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. भगवंत सांगतायत ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ दान आणि तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. बघा, ही कर्म केलीच पाहिजेत हे आपल्या मनावरती बिंबवत आहेत भगवान श्रीकृष्ण.
आणि का केली पाहिजेत? कारण ती महात्म्यांना देखील ती कर्म जी आहेत तर ती पवित्र करतात. आणि इथं अजून एक उल्लेख छान आलेला आहे की या सगळ्या गोष्टी करणं, यज्ञदान आणि तप, त्याग करू नये या गोष्टीचा. हे सतत या गोष्टी यज्ञ करणं, तप करणं आणि दान करणं ह्या कधीच आपण सोडता कामा नये. तर आता का बरं असं म्हणतात भगवान श्रीकृष्ण? कारण या सगळ्या क्रिया शुद्धीकरण करणाऱ्या आहेत. तात्पर्यामध्ये प्रभुपाद अतिशय सुंदर रीतीने याचं विस्तृत पद्धतीने वर्णन करताना आपल्याला दिसून येतात. आणि जेव्हा आपण बारकाईने तात्पर्य श्रवण करू किंवा वाचन करू, समजून घेऊ, तेव्हा या प्रकारचे श्लोक आहे आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी सहज रीतीने शक्य होऊ शकतं. तर का? कारण या सर्व क्रिया शुद्धीकरण करतात. पहिली गोष्ट, या सगळ्या क्रिया शुद्धीकरण करणाऱ्या आहेत आणि अशा क्रियांमुळे आपण शुद्ध होतो. आता कृष्ण एकदम सरळ सरळ सांगतायत की ह्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत. तर तात्पर्यामध्ये असं दिलंय की योगीजनांनी मानव समाजाच्या प्रगती करता कर्म केली पाहिजेत. म्हणजे योगीजनांची जी कर्म आहेत तर ती कशा प्रकारची असली पाहिजेत? तर समस्त जे मनुष्य जीवन आहे, मनुष्य समाज आहे, त्या समाजाच्या कल्याणार्थ बघा, हे हितचिंतक असतात मनुष्यांचे. मानव समाजाचे हे जे योगीजन आहेत ते हितचिंतक असतात. तर त्यांनी या सर्व कर्म का केली पाहिजेत? तर त्या मानव समाजाचं हित व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं, यासाठी अशा प्रकारची कर्म, अशा प्रकारच्या प्रगती करता ही सर्व कर्म केली पाहिजेत. आता वैदिक शास्त्रांमध्ये उद्धृत करणारी प्रत्येक गोष्ट आपली चेतना कशी उच्च दर्जाची व्हावी यासाठी आहे. मग याकरता आपल्या कर्मांच्या, क्रियाकलापांचा तसा विचार करण्यात आलेला आहे. आपल्याला जी नियत कर्म आहेत, जी नेमून दिलेली कर्म आहेत, ही सगळी कर्म का बरं तशी सांगण्यात आलेली आहेत की आपली चेतना जी आहे ती उच्च स्तरावरती प्रगती करण्यासाठी हळूहळू का होईना या कर्मांमुळे आपल्याला मदत होणार आहे. हळूहळू आपण वैदिक शास्त्रांच्या मार्गदर्शनाने प्रगती करू शकतो. तर अशा प्रक्रियांना संस्कार असं म्हटलं जातं. इथं प्रभुपादांनी उल्लेख केलेला आहे तात्पर्यामध्ये. तर तशा प्रकारच्या क्रियांना संस्कार असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण बघू शकतो की 10 प्रकारचे संस्कार आपण ऐकून आहोत या सगळ्या गोष्टी, किंवा या सगळ्या गोष्टी आपण पाहतो देखील की अशा प्रकारचे संस्कार घडत आहेत, किंवा त्याची समाजामध्ये का बरं मनुष्य समाजाला गरज आहे. तर त्या प्रक्रियांना ज्या संस्कार म्हटलं जातं तर ते 10 संस्कार आहेत. आणि त्याच्यामधीलच काही संस्कार, उपसंस्कार जे आहेत, असे मिळून सगळे मिळून 16 संस्कार सांगितले गेलेले आहेत. तर पहिल्यांदा इथं प्रभुपादांनी देखील विवाह संस्काराबद्दल उल्लेख केलेला आहे. तर हे 10 संस्कार कोणते आहेत बघूयात आपण. विवाह संस्कार. आता विवाह संस्कार म्हणजे काय की आपण बघू शकतो की विवाह याचाच अर्थ हा आहे की विष्णूंना वाहन करणे, म्हणजे विष्णूंची आराधना करणे, आणि पिढ्यानपिढ्या ती आराधना, भक्तिमय क्रिया आपली चालू राहिली पाहिजे. तर दुसरं जे आहे त्याला म्हणायचं की गर्भाधान संस्कार. जेव्हा अपत्य प्राप्तीची इच्छा विवाहानंतर एखादं कपल करत असेल, एखादं नवरा पती पत्नी जर करत असतील, तर त्याची सुरुवात आहे ना त्यांनी विशिष्ट प्रकारच्या आपल्या शास्त्रांमध्ये दिलेलं आहे की गर्भाधान संस्कार म्हणजे ऍक्च्युली काय आहे. मला वाटतं दीपाली माताजी किंवा आपल्या श्री तुलसी माताजी याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतात, परंतु आपण डिटेलमध्ये जात नाहीये. आपण हे बघतोय की हे जे संस्कार, ही जी कर्मे आहेत त्याची का आवश्यकता आहे. तर अपत्य प्राप्तीसाठी इच्छा असणाऱ्यांना काही कार्य करावे लागतात, आणि ती जी कार्य आहेत तर ती जी आहेत शास्त्रामध्ये दिली ती चांगल्या अपत्यासाठी, चांगला अपत्य अर्थात भगवंताच्या भक्ताची योग्य प्रकारे तो समाज वाढण्यासाठी, भगवंताच्या भक्तांची आपल्याला खूप गरज असते. तर शुद्ध असा जीव त्यांच्या गर्भामध्ये यावा यासाठी त्यांनी प्रार्थना केली पाहिजे, आणि ते सगळं डिटेलमध्ये गर्भाधान संस्कारामध्ये केले जातं. त्याच्यानंतर येतं तर सीमंत नयन संस्कार, म्हणजे आपल्याकडे जे डोहाळ जेवण वगैरे घातली जातात बघा. सीता मातेला देखील कशा प्रकारचे डोहाळे लागले होते हे आपण रामायणमध्ये देखील ऐकून आहोत. तर हे जे डोहाळ जेवण वगैरे घातलं जातं त्या ठिकाणी वैष्णवांना बोलवलं जातं, आणि वैष्णवांचा आशीर्वाद ज्या गर्भामध्ये असणाऱ्या बालकाला देखील मिळावा, त्या मातेला देखील मिळावा, अशी याच्या पाठीमागची धारणा असते.
त्याच्यानंतर येतं जातकर्म संस्कार, अर्थात कुंडली जन्मपत्रिका बनवणे, या सगळ्याला जातकर्म संस्कार असं म्हटलं जातं. आणि नंतर पाचवा जो आहे तो नामसंस्कार. एका बाळाला नवजात अर्भकाला नाव दिले जातं. अशा प्रकारचं नाव द्यायची पद्धत होती बघा पूर्वी. तुम्ही आठवून बघा की ज्या नावामुळे भगवंतांचं स्मरण होईल अशा प्रकारचे नाव त्या बाळाला देण्यात येत असे. की ज्याच्यामुळं सहजगत्या आपण उदाहरण बघू शकतो की अजामिलाचं, की त्याच्या पत्नी जेव्हा गर्भवती होती त्यावेळेस अजामिळची सगळ्यांना स्टोरी माहिती आहे, परंतु एक साधू येतात त्यांच्याकडे आणि जे हीन स्तरावरती गेलेले असतात. अजामिळ सुसंस्कारित ब्राह्मण असून देखील हीन स्तरावरती त्यांच्या वाईट इनटेक घेतल्यामुळं त्यांच्या डोळ्यांनी वाईट गोष्टी पाहिल्या, कानांनी वाईट गोष्टी ऐकल्या आणि त्याचा त्यांच्या मनावरती खोल परिणाम झाला. आणि त्याच्यातून सुटण्यासाठी भगवंतांनी ती योजना केली की त्यांच्याकडे एक साधूला पाठवण्यात आलं आणि त्या साधूने त्यांच्या गर्भवती पत्नीच्या मुलाला नारायण असं नाव, भगवंताचं नाव ठेवा असं सांगितलं. आणि जेव्हा नारायण नारायण असं शेवटच्या क्षणी अजामिळ ओरडू लागले, जेव्हा त्यांना यमदूत दिसले त्यावेळेला भगवान नारायणांनी त्याचा अर्थ असा घेतला की ते मला बोलवत आहेत. आणि त्यावेळेला मग त्यांना यमदूताच्या पाशातून सुटका करून विष्णुदूतांनी त्यांना परत एक जीवन, मृत्यूपासून त्यांना वाचवलं आणि नवजीवन त्यांना प्राप्त झालं. आणि नंतर ते पुढे भक्ती मार्गाला लागले आणि पुढे जाऊन त्यांचं परम कल्याण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळं पूर्वीपासून अशी पद्धत होती की भगवंताची नावं मुलांना ठेवायची. त्याच्यानंतर हे जे आहे अन्नप्राशन संस्कार, प्रथम बाळाला जेव्हा सॉलिड अन्न दिलं जातं ना आईच्या दुधा व्यतिरिक्त, तर त्यावेळेला ते अन्नप्राशन संस्कार म्हटले गेले की भगवंतांचा प्रसाद त्या बाळाला चाटवलं जातं. हे खूप महत्वाचं आहे, कारण जेव्हा ते बालक पहिल्यांदा चरवण करतं तेव्हा भगवंताचा प्रसाद त्याच्या मुखामध्ये जातो. त्याच्या प्रसादाने भगवंताचं साक्षात दर्शन हळूहळू पुढे जाऊन त्या बालकाला होऊ शकतं. म्हणजे हा जो संस्कार आहे प्रत्येक संस्कार क्रमाने खूप महत्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतर चुडाकरण संस्कार म्हणजे जावळ काढले जाते. जेव्हा ते गर्भामधले जे केस असतात बालकाचे ते पूर्णपणे काढले जातात आणि त्याला आपण जावळ काढणं असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर विद्यारंभ संस्कार, मूल शाळेत जाऊ लागतं आणि त्याला जो शिक्षण आहे त्याचं ते सुरू होतं. त्याच्यानंतर येतो उपनयन संस्कार, म्हणजे मुलाला जानवं दिलं जातं आणि ज्याला आपण म्हणतो की बटू संस्कार आहे तो, किंवा मुंज केली जाते. आणि शेवटचा जो आहे तो अंत्येष्टी संस्कार म्हणजे अग्निसंस्कार, मृत्यूनंतर हा संस्कार केला जातो. तर यामध्ये देखील डिटेलमध्ये काही संस्कार आहेत. 16 संस्कारांचं महत्व त्याच्यामध्ये आहे, की उदाहरणार्थ कर्णभेदन संस्कार वगैरे अशा प्रकारचे छोटे छोटे त्याच्यामध्ये डिटेल संस्कार आहेत. तर हे का केले जातात, तर त्यांचं ज्या व्यक्तीवरती हे सगळे केले जातात त्या व्यक्तीचं शुद्धीकरण व्हावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. तर अशा प्रकारच्या संस्काराने आपोआपच बालकाच्या वाढीला आध्यात्मिक पाया मिळतो. आणि इथं तात्पर्यात असं म्हटलं आहे की मनुष्याची आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी याकरता अनेक संस्कार सांगण्यात आले आहेत. उदाहरणार्थ विवाह समारंभ हा याच्यापैकी महत्वाचा संस्कार मानला जातो व याला विवाह यज्ञ असं देखील म्हटलं जातं. यज्ञाचा अर्थ काय, की त्याग करणं. पतीला आणि पत्नींना त्यांच्या अहंभावनेचा त्याग करावा लागतो. एकमेकांना संसारामध्ये सांभाळून घेण्यासाठी अनेक गोष्टींचा, अनेक विचारांचा, चुकीच्या धारणेचा त्याग त्यांना त्या ठिकाणी करावा लागतो. त्याला यज्ञ असं म्हटलं जातं. म्हणून विवाह यज्ञ असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याचा अर्थच असा आहे की विष्णूंच्या भक्तीचे वहन करणे, म्हणजे भक्ती मार्ग चालू राहण्यासाठी हा संस्कार केलेला आहे. आणि पुढे प्रभुपाद तात्पर्यात सांगतात की ज्याने आपले कौटुंबिक संबंधाचा त्याग केला आहे व संन्यास आश्रम स्वीकारला आहे अशा मनुष्याने विवाह समारंभाला उत्तेजन द्यावे का, हा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. परंतु त्याचं उत्तर देखील त्यांनीच पुढे दिलेलं आहे. तर भगवंत येथे सांगतात की मानवाच्या कल्याणासाठी असणाऱ्या कोणत्याही यज्ञाचा कधीही त्याग करू नये. तर या ठिकाणी हे महत्वाचं आहे. त्यागाची भावना सांगतायत, परंतु कुठल्या गोष्टीचा त्याग करायचा आणि कुठल्या गोष्टीचा त्याग कधीच करायचा नाही हे भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला समजून येतं. तर आध्यात्मिक प्रगती करता मनुष्याचे मन शांत आणि संयमित असण्याची गरज आहे. प्रभुपाद पुढे उल्लेख करत आहेत की हाच विवाह यज्ञाचा उद्देश आहे. आणि विविध प्रकारची जी कर्म यज्ञ दिलेली आहेत ती
एक समाधान प्राप्त व्हावं, सॅटिस्फॅक्शन प्राप्त व्हावं, स्थिरता आपल्याला मिळावी याकरता आहे. भौतिक स्तरावर, अगदी सूक्ष्म स्तरावर देखील विशेषतः मनाला एक समाधानाची गरज असते, एक प्रकारच्या स्थिरतेची गरज असते. कुठलीही ऍक्टिव्हिटी करताना, कुठलंही कर्म करताना एक मनाची चेतनेचा जो स्तर असतो तो विशिष्ट प्रकारचा असणं गरजेचं असतं मैत्रिणींनो. तर त्यासाठी नेमकं काय गरजेचं आहे त्याचा देखील उल्लेख अगदी बारकाईने या श्लोकामध्ये करण्यात आलेला आहे. अगदी सूक्ष्म स्तरावर देखील, विशेषतः मनाच्या स्तरावरती देखील आपल्याला अशा प्रकारचं समाधान, एक प्रकारचं स्थिरता असणं गरजेचं असतं. आता आपण उदाहरण बघू शकतो की एखादा तरुण नवयुवक आहे, तर त्याला साहजिकच निसर्गाचा नियमच आहे की विरुद्ध अपोजिट सेक्सकडे तो अट्रॅक्ट होण्याची शक्यता असणारच असते. तर अशा व्यक्तीला जर विवाह बंधनात अडकवलं गेलं नाही तर त्याचं कसं होणार, म्हणजे त्याचं मन कसं स्थिर राहणार. म्हणून साठी अशा प्रकारे विवाह संस्काराच्या बंधनाने, आपण म्हणतो की लग्न म्हणजे बेडी आहे, ह्या ज्या गोष्टी सहजगत्या आपल्या कुटुंबामध्ये बोलल्या जातात किंवा ते एक प्रकारचं बंधन आहे, तर ह्या ज्या गोष्टी बोलल्या जातात ना त्या वेगळ्या अर्थाने तर आपल्याला खरे आहेत ते दिसून येतं की त्यांच्या मनावरती एक प्रकारचं बांध घालण्यासाठी किंवा ते जे उपजत भावना आहे त्या भावनेला नियंत्रित करण्यासाठी आणि एक सुसंस्कारित असा समाज पिढी घडवण्यासाठी या सगळ्या गोष्टींची किती गरज आहे हे आपल्याला भगवद्गीतेच्या आधाराने कळू शकतं. आणि ज्यांना संन्यासाश्रम स्वीकार करायचा आहे त्यांनी स्त्रियांपासून दूर राहणे खूप योग्य ठरते, इथं भगवद्गीतेमध्ये ते दिलेलं आहे. परंतु जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना विवाह करता त्यांनी उत्तेजन देणे, म्हणजे योग्य प्रकारचे उत्तेजन देणं, प्रेरणा देणं हे गरजेचं आहे. आणि इथं तात्पर्यात असं म्हटलं गेलंय की संन्यासांनी सुद्धा बहुतेक लोकांकरता अशा विवाह यज्ञाची शिफारस केली पाहिजे. प्रभुपाद मगाशी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर पुढे देत आहेत की अशा विवाह यज्ञाची शिफारस केली पाहिजे. आणि संन्यासांनी स्वतः स्त्री संग कधीही करता कामा नये, परंतु याचा अर्थ असा होत नाही की जीवनाच्या निम्न स्तरावरील मनुष्य किंवा एका युवकाने विवाह समारंभात पत्नीचा स्वीकार करू नये. ही संन्याशांची कर्तव्य वेगळ्या प्रकारची सांगितली आहेत, सर्वसामान्य जीवांसाठी वेगळ्या प्रकारची कर्तव्य इथं उद्धृत करण्यात आलेले आहेत. सर्व यज्ञ भगवत प्राप्ती करताच केले पाहिजेत. वारंवार पुन्हा पुन्हा या गोष्टीचा उल्लेख होत आहे मैत्रिणींना की ज्या काही कृती, ज्या काही क्रिया आपण करू, ज्या काही दिनचर्या आपली ती हरिचर्या कशी व्हावी यासाठी भगवद्गीता आपल्याला खूप छान एक मैत्रिणी असल्याप्रमाणे, मैत्रीण असल्याप्रमाणे मदत करत आहे. आपल्याला प्रभुवादाच्या तात्पर्यातून सहजगत्या समजू शकतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे सगळे संस्कार, हे कर्म मनुष्य जीवनाचा उच्चतर उद्देश जो आहे, मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे आतापर्यंत आपल्याला हे कळून चुकलं आहे की भगवंताची प्राप्ती करणं, भगवंताचं प्रेम स्वीकारणं, भगवंतांवरती प्रेम करणं हा मनुष्य जीवनाचा खरा उद्देश आहे. भगवंताची सेवा करणं, ते आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे सेवक आहात, या खऱ्या स्थितीमध्ये आपण येणं गरजेचं आहे. तर तो मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. तर तो योग्य रीतीने प्राप्त करण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत ते सुलभ करण्यासाठी हे सगळे कर्म आपण केली पाहिजेत. तर आपल्या हे लक्षात आलेलं आहे की आपण या सर्व क्रिया यज्ञ, दान आणि तप करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे. आता भक्तांच्या जीवनातही बघा, आपण बघू शकतो की भक्तांच्या जीवनातही हे जे संस्कार आहेत हे महत्वाचे आहेत. कसं, तर आपण काही त्या उच्च स्तरावर नाहीये, आपण थोडे ना परमहंस स्तरावरती आहोत. आपली जी चेतना आहे ती एवढ्या उच्च प्रकारची नाही की आपलं डायरेक्ट भगवंताशी कनेक्शन होऊ शकतं. आपण ज्या स्तरावरती आहोत त्या स्तरावरून आपल्याला उच्च स्तरावरती जाणं गरजेचं आहे. म्हणजे क्रमाक्रमाने, क्रमशः यासाठी साधना भक्ती आपल्यासाठी नेमून दिलेली आहे. तर परंतु वस्तुस्थिती ही आहे की आपल्याला जी नवविधा भक्ती प्रभुपादांनी या ठिकाणी सांगितली किंवा आचार्यांनी जी सांगितली आहे, जेव्हा आपण हरिनाम घेत असतो मैत्रिणींना ना, तेव्हा आपली चेतना ही उच्च दर्जाची होण्यासाठी आपल्याला खूप मदत होते. मनत्रायते इति मंत्र असं म्हटलं गेलंय. आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी महामंत्र घेणं गरजेचं आहे. आणि महामंत्रांमध्ये जी शक्ती आहे ती एवढी महान, भगवंत स्वतः म्हणजेच तो जप आहे. यज्ञानाम असं म्हटलं गेलं की जप यज्ञस्मी. भगवद्गीतेमध्ये विभूती योगामध्ये देखील सांगितले, भगवंत स्वतः म्हणतात की जप यज्ञ म्हणजे मी स्वतः आहे. म्हणून
जो जप आहे, हरिनाम, जो 16 अक्षरी मंत्र आपल्याला दिलेला आहे, तर तो मंत्र दररोज नित्य नियमाने घेणं गरजेचं आहे. आणि आपली चेतना उच्च दर्जाची होण्यासाठी यामुळे मदत होते. आणि आपली निष्ठा, आपले प्रामाणिकपणा जितका अधिक, तितके आपले मन भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या स्मरणामध्ये तल्लीन होण्याची शक्यता अधिक असते. आणि सर्व इंद्रिय जेव्हा भगवंताच्या सेवेमध्ये लागतात, आपले हात जर आपण जर भोग सेवा करत असलो किंवा त्या हाताने आपण भगवंतांकरता गार्लंड्स बनवत असू, आपण अनुभव घेऊ शकतो मैत्रिणींनो. ज्या वेळेला आपल्या मंदिरामध्ये आताच एक नित्यानंद त्रयोदशीचा महामहोत्सव सेलिब्रेट झाला, तर त्यावेळेला आपले बघा खूप सेवा असतात आणि अशा वेळेला आपली चेतना ही वेगळीच असते. कारण आपल्या मनामध्ये केवळ सकाळपासून भगवंतांसाठी काय बनवायचे, त्याच्यानंतर भगवंतांचं मंदिरामध्ये कशा प्रकारचं डेकोरेशन करायचंय, त्याच्यानंतर फीस्ट काय असणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला एवढं पण आपल्या चेतनेमध्ये असतं. सकाळपासून आपण तो ध्यास घेतलेला असतो की नित्यानंद प्रभू म्हणजे कोण आहे, त्याच्याबद्दल श्रवण केलेलं असतं आपण. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा फेस्टिवल असतात, तेव्हा आपली चेतना, निश्चित तुम्ही हा अनुभव घेऊ शकता की आपली चेतना ही खरं दररोजच्या चेतनेपेक्षा ही वेगळ्या स्वरूपाची असलेला आपला अनुभव आणि तो जो आनंद आहे, तो किती उच्च स्तरातला अनुभव आपल्याला या वेळेला मिळून जात असतो. कारण भक्तांच्या संघामध्ये आपण त्यांच्याबद्दल श्रवण करत असतो, भगवंतांबद्दल, आणि दिवसाचे अनेक तास आपण सेवेमध्ये घालवलेले असतात. तर हे जे आपलं ते खरा जो उद्देश आहे ना, तर त्या ठिकाणी सफल होण्यासाठी आपल्याला खूप मदत होत असते. म्हणून प्रत्येक फेस्टिवलला आपली अशी उच्चतर प्रगती होत गेली पाहिजे मैत्रिणींनो. प्रत्येक फेस्टिवल हा आपल्या चेतनेला जंप घेण्यासाठी खूप गरजेचं आहे. जर आपण त्याच्यामध्ये सेवेमध्ये सहभागी झालो, जर आपण हरिनामामध्ये सहभागी झालो, सगळ्यांबरोबर जर आपण हरिनाम घेतलं, त्याच्यानंतर भजन कीर्तनामध्ये सहभागी झालो आणि भगवंतांबद्दलचं श्रवण केलं आपण, आणि त्यांच्यासाठी ज्या ज्या गरजेच्या सेवा आपल्याला नेमून देण्यात आलेल्या आहेत त्या जर केल्या, तर चेतना अतिशय उच्च दर्जाची होऊ शकते. आणि तो जो अनुभव आहे आपल्या चेतनेला वरच्या स्तरावर नेण्याचा, तो आपण देखील घेऊ शकतो. तर आपण त्या त्या प्रमाणात आपण शुद्ध होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. आता या सर्व गोष्टी किती प्रमाणात कशा करायचं, हे कशामध्ये कशा प्रकारे करायचे या मार्गदर्शन आपण घेत असू आणि चांगल्या पद्धतीने ते अप्लाय करत असू, तर या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्या चेतनेचा स्तर उंचावण्यासाठी, भगवंताच्या प्राप्ती करण्यासाठी, जवळ जवळ जाण्यासाठी आपल्याला खूप छान पद्धतीने मदत होऊ शकते. आता इथं असं म्हटलं गेलंय की शेवटचं जे वाक्य आहे तात्पर्यातलं मैत्रिणी, ते खूप महत्वाचं आहे की सर्व यज्ञ भगवत प्राप्ती करता केले पाहिजे. म्हणून निम्न स्तरावर असताना त्यांचा त्याग करणे उचित नसते. या ठिकाणी जे सांगितलेलं आहे बघा, तुम्ही तात्पर्यात आता ऐकलं की यज्ञदान तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये, भगवंत स्वतः सांगतायत. आणि ती कर्मे केलीच पाहिजेत. आणि यज्ञदान आणि तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. म्हणजे जे महात्मे उच्च स्तरावरती आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांना देखील पवित्र होण्यासाठी या गोष्टींची मदत होते. तर आपल्यासारख्या जीवांनी या सगळ्या गोष्टी किती प्रमाणामध्ये आपल्या चेतनेच्या सुधारण्यासाठी, आपल्या जीवनाचं खरं गंतव्य प्राप्त करण्यासाठी किती आतुरतेने केल्या पाहिजेत, याचं महत्व या दोन वाक्यांमध्ये, अर्थांमध्ये, श्लोकामध्ये आपल्याला कळू शकतं. तर एकदा ना इथं दिलेलं आहे की त्याचप्रमाणे दान हे हृदयाच्या शुद्धीकरणाकरता दिले जाते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जसं सुपात्र मनुष्याला दान दिले तर त्या योग्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होते. तर एकदा नंददुला प्रभूजींना मी प्रश्न विचारला होता, कृष्णा बुक मध्ये मी वाचलं होतं की भगवंत जेव्हा वनामध्ये जातात गायींचा पालन करण्यासाठी, गोपबालक, असंख्य गोपबालक त्यांच्या समवेत असतात. आपापल्या घरून ते शिदोरी घेऊन येतात आणि छानपैकी असे वनमाळी ते एकत्रित भोजन घेत असतात, गोपाळकाला ज्याला म्हटलं जातं. आणि अशी असंख्य बालके भगवंतांभोवती बसलेली आपल्याला कृष्णा बुक मध्ये खूप सुंदर जे पिक्चर्स आहेत त्याच्यामधून कळून येतं. जसं प्रभुपाद म्हणतात की ही जी चित्र आहेत भगवंतांबद्दलची भागवत मधील किंवा कृष्णा बुक मधील, ती आध्यात्मिक जगाच्या खिडक्या आहेत, ज्याच्या माध्यमातून आपल्याला हे कळू शकतं की भगवंत कसे आहेत आणि त्यांच्या भक्तांची काय कशा प्रकारच्या लीला चाललेल्या आहेत.
तर त्यावेळेला मी विचारलं होतं प्रभूजींना, तिथं उल्लेख होता की त्या बालकांनी अशी कोणत्या प्रकारची भक्ती उन्मुखी पुण्य केलेली होती की त्यांना प्रत्यक्ष भगवंतांबरोबर जे मिष्टान्न खाण्याची, भगवंतांचा प्रसाद उच्चिष्ट खाण्याची संधी मिळत होती दैनंदिन, अगदी रोज. तर मला ही गोष्ट कळत नव्हती की भक्ती उन्मुखी पुण्य म्हणजे काय. तर त्यावेळेला प्रभूजींनी खूप छान त्याचं स्पष्टीकरण केलं होतं की एखाद्या व्यक्तीने समजा पाणपोई उभारली दान म्हणून साठी, समाजामध्ये गार थंड पाणी मिळावं लोकांना, तहानलेल्या लोकांना, जर पाणी पिण्यासाठी, वाटसरूंना पाणी पिण्यासाठी एखादं पाणपोई उभारली किंवा पाण्याचं व्यवस्था त्या ठिकाणी केली, तर त्याला पुण्य मिळणारच आहे. कारण सर्वसामान्य माणसांचं तहानलेला जीव, त्याचे आशीर्वाद त्यांना मिळणारच आहेत. परंतु जर गुरु महाराजांसारख्या एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी जर पाणी पिलं, शुद्ध भक्ताने जर त्या ठिकाणी पाणी पिलं, तर त्या व्यक्तीला भक्ती उन्मुखी पुण्य प्राप्त होणार आहे. म्हणजे त्या व्यक्तीच्या भक्ती मार्गावरती प्रगती होण्याकरता खूप उच्चतर असं त्याला पुण्य प्राप्त होणार आहे. त्याला म्हणायचं भक्ती उन्मुखी पुण्य. म्हणून साठी इथं जे वारंवार उल्लेख केलेला आहे की जे दान आहे ते सुपात्र ब्राह्मणाला आपण दिलं पाहिजे. अर्थात आपण जर विचार केला तसा पद्धतीने, तर प्रभुपादांनी जे कृष्ण भावनामृत आंदोलन उभारलं आहे, तर त्या ठिकाणी प्रचार प्रसाराचं कार्य चाललेलं असतं, भगवंताच्या सेवा चाललेल्या असतात. त्याच्यानंतर भक्तांकरता तिथं अन्नदान घडत असतं. जे लोक 16 माळा जप करतात, म्हणजे यांच्यापेक्षा वैष्णव म्हणजे ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचं या बाबतीमध्ये खूप छान मी आधी ऐकलेलं होतं की वैष्णव हे जे आहेत ते ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण ते भगवंताचे खूप जवळची लोक आहेत आणि वैष्णवाच्या मुखातून भगवंत सेवन करतात. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण एखाद्या वैष्णवाला प्रसादासाठी बोलवतो किंवा जे दैनंदिन आपले जे सत्संग होतं त्या ठिकाणी जे अन्नदान केलं जातं, तर त्या ठिकाणी जर आपण स्पॉन्सर केलं किंवा त्या ठिकाणी आपण जर दान दिली, लक्ष्मी ज्या ठिकाणी प्रचार केला जातो, असंख्य जीवांसाठी भगवद्गीता दान दिली जाते, अशा ठिकाणी जर आपण आपली अल्पशी का होईना लक्ष्मी जर दान केली, तर त्या ठिकाणी आपल्याला भक्ती उन्मुखी पुण्य मिळण्याची अधिक एक शाश्वती आपल्याला या ठिकाणी मिळू शकते आणि आपल्या भक्ती मार्गामध्ये निश्चितच मैत्रिणीनं प्रगती घडू शकते. तर आता इथं असं दिलेलं आहे की श्रील प्रभुपादांच्या आपण बघू शकतो की कृष्ण भावनाभावित आंदोलनामध्ये जगभरामध्ये प्रचाराचं कार्य चालू आहे. तर पतित जीवांसाठी अगदी त्यांच्या ज्या निम्न स्तराच्या चेतनेला उच्चतर बनवण्यासाठी हरिनाम संकीर्तनाचा जे दान यज्ञ चालू आहे, तर तो सगळ्या पतित जीवांसाठी अत्यंत उपयुक्त असं लाभदायक, त्यांच्या जीवनाचं खरं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी त्यांना अत्यंतिक उपयुक्त अशी ही गोष्ट घडत आहे. आता कलियुगामध्ये बघा, कलियुगामध्ये सर्वोत्तम यज्ञ जो आहे तो तो आहे जप यज्ञ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा जो जप आहे तर तो सर्वश्रेष्ठ म्हटला गेलेला आहे. आता इथं तपस्येचा अर्थ काय आहे आपल्यासाठी? साधना भक्ती जे जे करतात त्यांना तपस्येचा काय अर्थ होतो? तर एकदा गौरांग प्रभूजींकडनं त्याच्या लेक्चरमध्ये मी ऐकलं, सगळ्यात मोठी कलियुगातली तपस्या म्हणजे भक्तांच्या समवेत राहून, भक्तांच्या संघामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभावाच्या लोकांमध्ये राहून सेवा करणे, भगवंताची सेवा करणे, ही सगळ्यात मोठी तपस्या आहे. कारण प्रत्येक जण हा भगवंतानी वेगळा बनवलेला आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाच्या आवडीनिवडी आहेत, वेगवेगळ्या आहेत. पण जेव्हा आपण भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून कुठलंही कार्य करू, तर त्यावेळेला मात्र हा जो एक मतभेद असतात, तर ते मनभेद होत नाहीत, तर ते छान प्रकारे एकमेकांच्या सहकार्याने आपण भगवंतांची सेवा करण्यासाठी एक आपली चेतना निर्माण करू शकतो. परंतु जर आपल्याला भगवंताला केंद्रस्थानी ठेवलं नसेल, तर मात्र ही समस्या निर्माण होऊ शकते. कारण प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येकाची चेतना वेगळ्या वेगळ्या स्तरावर आहे आणि हरिनामाने प्रत्येकाचं शुद्धीकरणाची प्रोसेस चालू आहे. समुद्र मंथन ज्याप्रमाणे चालू आहे त्याप्रमाणे प्रत्येकाची स्थिती वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं युद्ध चालू आहे, आपापल्या अनर्थांची युद्ध चालू आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाची स्थिती वेगवेगळी आहे. अशा परिस्थितीमध्ये एकत्र येऊन एखादं कार्य करणं ही खरंच अवघड गोष्ट आहे. परंतु हरिनामामुळे आणि भगवंताला केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या गोष्टी केल्या तर सहज शक्य आहे. परंतु ही आपल्यासाठी एक
तपस्या असं म्हटलं जाऊ शकतं. असं प्रभूजींनी खूप छान रीतीने त्यांच्या लेक्चरमध्ये समजून सांगितलं होतं. तर भक्तांबरोबर प्रेमाने वागणं आणि सहकार्याने सेवा करणं, त्याच्यानंतर एकादशीचं पालन करणं, 4 नियमांचं पालन करणं, 16 माळा जप करणं, असं म्हटलं गेलंय ना. तुकाराम महाराज म्हणतात ना, दैनंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. हा जो युद्धाचा प्रसंग आहे म्हणजे काय, आपलंच आपल्या अनर्थांशी युद्ध चालू आहे. आणि हे करत करत आपली दैनंदिन नियत कर्म देखील आपण केली पाहिजेत. हा जो संघर्ष आहे, ही जी तपस्या आहे, ती आता कलियुगासाठी महत्वाची तपस्या आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं पालन केल्यानंतर आपली आध्यात्मिक जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्रगती होण्यास मदत होईल आणि अंतिम क्षणी आपल्याला भगवंताची प्राप्ती निश्चितपणाने होऊ शकते, कारण प्रभुपादांचं ते आपल्यासाठी आश्वासन आहे. तर या सर्व अशा प्रकारचे श्लोक जो प्रत्यक्षात आपल्याला उतरताना दिसून येतो. जर आपण प्रभुपादांच्या जीवनाकडे पाहिलं तर प्रभुपादांनी काय केलं, स्वतःच्या जीवनालाच त्यांनी यज्ञ बनवलं होतं. कशा अर्थाने, त्यांनी त्यांच्या गुरूंची जी आज्ञा आहे की परदेशात जाऊन इंग्रजी भाषेमध्ये तू कृष्ण भावनेचा प्रचार कर, हे जे गुरु महाराजांनी त्यांना जो एका वाक्याचा उपदेश दिलेला होता, संदेश दिलेला होता, त्या संदेशाचं पालन करण्यासाठी प्रभुपादांनी अतोनात तपस्या केलेली आपल्याला दिसून येते. आज सकाळीच आम्ही वाचन करत असतो एकत्रितपणे अलका माताजींच्या कृपेने, की प्रभुपादांनी अंतिम क्षण त्यांचा जवळ आलेला होता आणि त्याच्यानं हरिद्वारमध्ये ते होते आणि त्यांच्या लक्षात आलं की भगवंताची आता इच्छा दिसते की परत ते बोलावून घेत आहेत. तर त्यावेळी त्यांनी त्यांच्या शिष्यांना जे ऑर्डर्स दिलेले आहेत, तर त्याच्यातून आपल्याला समजून येतं की प्रभुपादांची ही तळमळ आहे की जी कृष्ण भावनामृत आंदोलन आहे, तर ते कशा पद्धतीने व्यवस्थितरित्या माझ्या मृत्यूनंतर देखील चालू राहिलं पाहिजे आणि त्यासाठी काय काय गोष्टीची गरज आहे, तर त्या गोष्टी सगळे ते शिष्यांना समजावून सांगत आहेत. म्हणजे बघा, प्रभुपादांनी पूर्ण त्यांच्या जीवनाला यज्ञ बनवलेला आहे. आणि आपल्यासारख्या पद्धतीच्या जीवांना कृष्ण भावनामृत आंदोलनाची भेट त्याच्यातून त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर हे आपण बघू शकतो की त्यांचा त्याग जो आहे, तर त्या त्यागामुळे आज केवळ आपण या कृष्ण भावनामृत आंदोलनाशी जोडलं गेलेलं आहोत. तर आपण हे पाहू शकतो त्यांच्यासारख्या महान अशा शुद्ध भक्ताच्या माध्यमातून, की जेव्हा ते परदेशामध्ये गेले त्याच्या गुरूंचे आज्ञा पालन करण्याकरता, तर त्यावेळेस अगदी जनावरांप्रमाणे ज्यांचं वर्तन होतं समाजामध्ये त्या तिथल्या लोकांना अतिशय उपद्रव देणारी अशी ही पिढी आहे असं. आणि पोलिसांच्या माध्यमातून, समाज सुधारकांच्या माध्यमातून जो प्रश्न सुटत नव्हता हिप्पींचा, तो प्रभुपादांच्या तिथं अवतीर्ण झाल्यामुळं कशा पद्धतीने जनावरांप्रमाणे वागणारी ही लोक अगदी विवस्त्र राहण्यामध्ये, नशापान करण्यामध्ये आणि सगळे नियम धाब्यावर बसवण्यामध्ये अग्रेसर असणारी ही लोक प्रभुपादांच्या हरिनाम संकीर्तन यज्ञामुळं त्यांची चेतना जी आहे ती कशा प्रकारे उंचावली आणि जगामधले सर्वश्रेष्ठ ज्याला म्हटलं जातं असे वैष्णवांमध्ये त्यांचं रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे जो जपयज्ञ आहे, संकीर्तन यज्ञ आहे, तो सर्वांसाठी देखील खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मी एका लेक्चरमध्ये असं ऐकलं की जीव गोस्वामी एक उदाहरण सांगतात की हरिनामाचं किती महत्व आहे. याच्यामुळं नाही की कलियुगामध्ये हा हरिनाम घेणं सहज सोपं आहे, त्याच्यानंतर याला काही खर्च येत नाही किंवा यज्ञाचं प्रत्यक्षात अग्नी पेटवा आणि अशा काही गोष्टी नाहीयेत. याच्यामुळं की हा इतका शक्तिशाली आहे, हरिनाम एवढं शक्तिशाली, प्रत्यक्ष भगवंतच म्हणजे हरिनाम आहेत. आणि त्याच्यासाठी आपण हे भगवंतांबद्दलचं जे कथन आहे किंवा प्रभुपादांनी जे सांगितलेलं आहे की त्यांचे ग्रंथ वाचा तुम्ही, ज्याच्यामुळे आपल्याला कन्व्हिक्शन येईल की आपण जे दररोज हरिनाम घेतोय तर ते म्हणजे साक्षात भगवंत आहे आणि भगवंतांची आपण प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्याकडे याचना केली पाहिजे की हे भगवंता आम्हाला तुमच्या सेवेमध्ये तुम्ही नियुक्त करा. त्याच्यासाठी ही विनवणी आहे हरिनाम म्हणजे. तर या गोष्टींमुळे काय झालं की एकदा काही ब्राह्मण नामसंकीर्तन करत होते आणि त्यावेळेला एक ब्रह्मराक्षस त्यांना खाण्यासाठी आलेला होता तिथं. ज्या वेळेला त्या ब्रह्मराक्षसाच्या कानामध्ये हे मंत्र गेला, तर त्यावेळेला त्याची जी वाईट इच्छा होती, दुर्बुद्धीने तो तिथं आलेला होता, तो तात्काळ शांत झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याने क्षमा मागितली आणि ब्रह्मराक्षसाच्या योनीमधून
त्याची सुटका झाली. अर्थात ही डिटेलमध्ये कथा आहे, परंतु आपल्याला वेळ नाही तेवढा डिटेलमध्ये जाण्यासाठी. परंतु आपण या काही उदाहरणांवरून हे सगळं लक्षात घेऊ शकतो. भक्तिविनोद ठाकूरांच्या जीवनामध्ये आपण बघू शकतो की ज्या वेळेला एका मोठ्या वटवृक्षावरती काही ब्रह्मराक्षस राहत होते त्या गावामध्ये, तर तिथं त्या ठिकाणी सर्व गावकऱ्यांना जो त्रास होत होता, तर ते भक्तिविनोद ठाकूरांकडे गेले आणि त्यांना विनवणी केली की काहीतरी करा या ठिकाणी, की जेणेकरून पूर्ण इथल्या गावकऱ्यांना जो त्रास होतोय तो कमी होईल. तर भक्तिविनोद ठाकूरांनी त्यांना अशी आज्ञा दिली की त्या ठिकाणी अखंड 7 दिवस तुम्ही श्रीमद भागवताचं वाचन पठण करा. आणि त्या ठिकाणी जेव्हा तसं करण्यात आलं त्यावेळेस तो तो जो वृक्ष आहे तो उन्मळून पडला आणि त्यावरचे जे पिशाच्य होते त्या सगळ्यांना मुक्ती मिळाली. म्हणजे आपण बघू शकतो की जे हरिनाम जे आहे हे किती शक्तिशाली आहे आणि तो जो जपयज्ञ आहे तो आपण निरंतर चालू ठेवला पाहिजे. तर या प्रक्रिया वारंवार भगवंत या ठिकाणी का बरं असं सांगतायत की यज्ञदान तप हे आपण अव्याहतपणे केलं पाहिजे, हे जर चालू ठेवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे मैत्रिणींनो की जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये येतो तर तेव्हा ना पाण्याच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने आपण पोहोच चाललेला असतो. आणि तो जो प्रवाह असतो आम्हाला अजूनही आठवतोय गंगेचा तो धो 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 आवाज आणि त्याचा तो प्रवाहाचा जो शक्ती असते ती महाभयंकर असते. आणि अशा प्रकारे कलियुग जो आहे तो दोषांचा सागर आहे. आणि आपण जो भक्तिमय क्रिया करतोय तर ती पाण्याच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने आपण चाललेलो आहोत. जर आपण हातपाय हलवले नाहीत तर आपण बुडण्याची शक्यता असते अशा प्रकारच्या प्रवाहामध्ये. म्हणून साठी हे यज्ञ दान आणि तप जे गोष्टी आहेत त्या आपण नित्यपणे नित्यत्वाने केल्या पाहिजे, ज्याच्यामुळं आपल्याला ही जी आपली जी चेतना आहे ती सुधारण्यासाठी मदत होणार आहे आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींमुळं अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी मदत होणार आहे. इथं जे अग्निहोत्र वगैरे जे संस्कार सांगितले तर अग्निहोत्र म्हणजे काय, त्या लेक्चर मध्ये मी ऐकलं होतं की ते महाराज सांगत होते की अग्निहोत्र म्हणजे काय, तुम्ही भगवंतांकरता कुकिंग करा, हे तुमचं अग्निहोत्र आहे. तुम्ही यज्ञ करा म्हणजे काय, जपयज्ञ करा, जपयज्ञ करा. त्याच्यानंतर असं सांगितलं की जे दान आहे ते सुसंस्कारित असा ब्राह्मणांना उपयोगी पडेल अशा ठिकाणी तुम्ही दान द्या. तर याच्यावरून आपल्याला हे समजू शकतं या सगळ्या गोष्टीतून की आपण भगवंतांच्या प्राप्ती करता या सगळ्या गोष्टींचा कशा पद्धतीने विनियोग करत आहोत, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करतो. उद्देश एकच की भगवंताची प्राप्ती आपल्याला व्हावी, आपल्या चेतनेमध्ये बदल व्हायला हवा, उच्चतर चेतना व्हावी, या सगळ्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. तर हरे कृष्णा, खूप खूप धन्यवाद. काही चुकलं असले तर मला क्षमा करा. आज खरं संदिनी शक्ती माताजींनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलं असतं, पण त्यांना काही इमर्जन्सी काम निघाल्यामुळं माझ्यावरती ही सेवा सोपवण्यात आली. तर काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. आणि जे काही तुम्हाला चांगलं वाटलं असेल ते गुरु महाराजांची कृपा, वैष्णवांचे आशीर्वाद यामुळे शक्य झालेलं आहे. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. आणि उद्याचा देखील श्लोक खूप छान आहे की उद्या आपण हे बघू शकतो की या कार्यांमागे आपली भावना किंवा भाव कसा असला पाहिजे या पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. माताजी थांबूया. हरे हरी कृष्णा. बोल माताजी. हरे हरे कृष्णा. खूप कृष्णा. छान विवेचन केलं माताजी. यज्ञ, दान, तप याबद्दल वेगवेगळ्या संस्काराबद्दल पण तुम्ही खूप छान विवेचन दिलं. खूप खूप धन्यवाद माताजी. अनम्यूट केलं आहे, सर्वांना बोलू शकतात. हरे कृष्णा. जर कोणाचा काही प्रश्न नसेल तर आपण थांबू शकतो. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. थँक्यू व्हेरी येस मच. माता. खूप थँक्यू सुंदर. माताजी. माताजी थँक्यू. तुमचा खूप अभ्यास आहे प्रभुपदांचा, त्यामुळे तुम्ही खूपच छान सांगता त्यांच्याबद्दल पण. सगळ्या की कशी आपली साधना असली पाहिजे, कसा अभ्यास पाहिजे आणि कसा प्रचार पण झाला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच माताजी. हरे थँक्यू कृष्णा. माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. चालेल, प्रतिभा थांबूया. चालेल, कोणाला काही क्वेश्चन नसतील तर थांबूयात आपण.
चालेल चालेल, ओके. खूप सुंदर लेक्चर दिलं माताजी. एवढं छान वेगवेगळे संस्कार माहिती झाले. अगोदर माहिती नव्हते, पण थँक्यू व्हेरी मच. चालेल, थांबूया आपण. माझ्याकडे गेस्ट आलेत, सारिका माताजी चालेल आलेत फॅमिली. चालेल चालेल, ओके. ठीक आहे. ओके, हरी बोल, दंडवत प्रणाम. बोल, दंडवत प्रणाम.